वापरू शकतात। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ठसका वगैरे याच्यामध्ये होत नाही। PMFEMमध्ये 80% लोन आणि 35% सबसिडी आणि महा-DBTमध्ये याला 50% सबसिडी मिळते। ही घरगुती लाईटवर चालणाऱ्या मशिनरी आहे, त्याच्यामुळे त्याला काही कुठलं इंडस्ट्रियल कनेक्शनची गरज नाही आहे आणि मेकॅनिझम एकदम साधा आहे। कुठली पण महिला आमच्या 1 तासाच्या ट्रेनिंगवर ह्या मशिनरी चालवू शकतात। नमस्कार मंडळी, तुम्हाला घर बसल्या जर मसाला उद्योग करायचा असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण या ठिकाणी जर तुम्ही माझ्या पाठीमागे बसत असाल तर हे मसाले मेकिंग मशीन आहे। यामध्ये विविध प्रकारचे मसाले तसेच इतर देखील सुके काही पदार्थ असेल ते याच्यामध्ये आपल्याला क्रॅश करता येतात। अधिक माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत अमोल पाटील सर आहे, जे की प्रोजेक्टसेल कंपनीचे सर्वे सर्वा डायरेक्टर आहेत। सर, स्वागत आहे आपलं खूप खूप। ह्या मशिनरीज नेमकी कोणत्या आहेत आणि काय वेगळेपण आहे त्यांचं? सर, ह्या मशिनरी आहेत मसाला पल्वरायझर। याच्यामध्ये आपण बघू शकतो की छोट्या कॅपॅसिटीपासून ते मोठ्या कॅपॅसिटीपर्यंत आहेत। 2 HP, 3 HP, 5 HP असे सिंगल फेजवर चालणारे हे आपले मॉडेल आहेत। याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे सुखे मसाले जसे की हळदीचं पावडर, धण्याचं पावडर, मिरचीचं पावडर, मक्का भरडा ह्या सर्व आपण याच्यामध्ये दळू शकतो। काय कॅपॅसिटी आहे यांची? सर, आता ह्याची मोटरच्या ह्याच्यानुसार कॅपॅसिटी आहे। जसं 2 HPची मशीन जी आपण बघत आहोत सध्या, तर ह्याची कॅपॅसिटी आहे तासाला 15 ते 20 किलो। 3 HPची कॅपॅसिटी आहे तासाला 25 ते 30 किलो आणि 5 HP मशीनची कॅपॅसिटी आहे तासाला 35 ते 40 किलो। बरं, गृह उपयोगी जर आपण म्हटलं तर कोणती मशीन घेणं सोयीस्कर ठरतं? सर, आता हे तिन्ही जे आमचे मॉडेल आहेत हे सिंगल फेज म्हणजे घरगुती लाईटवरच चालतात। त्यामुळे फक्त आपल्याला कुठल्या क्षमतेमध्ये उद्योग करायचा आहे त्यानुसार आपण ह्या मशिनरीची निवड करू शकतो। तर मसाला भाजून वगैरे यामध्ये टाकावा लागतो की यामध्ये तसं काही system याच्यामध्ये नाही? सर कसं काम सुखे करतं? कुठले पण मसाले आपण टाकू शकतात, भाजलेले जरी असतील किंवा नाही का डायरेक्ट मसाले पण टाकायचे असतील तर आपण टाकू शकतो। फक्त काय की ते सुखे असायला पाहिजे। बरं, कशी प्रोसेस असते नेमकी सर, मसाल्याची? आता हे आहे याचं नाही का मशिनरी, याच्या आपण जे बघतो विविध प्रकारच्या त्याचे वेगवेगळ्या ग्राइंडिंग चेंबर आहेत। याच्यामध्ये हॅमर असतात, स्विंग टाईप हॅमर, त्याच्या मदतीने आपण हे ग्राइंडिंग करतो। ह्याला ब्लोअर पल्वरायझर पण म्हणतात। याच्यामध्ये एका साईडने हवा खेचली जाते, ह्या हॉपरमधून आपण माल टाकतोय आणि तयार झालेला माल हा इथून खाली येतो आणि जी नाही का मोकळी हवा आहे ती वरून बाजूला निघून जाते। त्याच्यामुळे जे पूर्व प्रकारे आपण जे मिरची कांडप वगैरे मशिनरी वापरत होतो त्यामध्ये बघायचो आपण की मोठ्या प्रमाणात ठसका होतोय, घरामध्ये आपल्याला ते वापरता येत नव्हत्या। पण ह्या मशिनरी अशा की तुम्ही घरामध्ये पण वापरू शकतात। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ठसका वगैरे याच्यामध्ये होत नाही। सर, याच प्रकारचे इतर देखील दुसरे ज्या चक्की आट्यासारख्या गिरणी येतात त्याच्यामध्ये देखील मशीन मध्ये ते मसाले दळले जातात, त्यात आणि यात काय फरक आहे? सर, आता ही स्पेशल पर्पज मशीन आहे। जसं की आपण बघतो ऑल इन वन मशीन मध्ये पण आपण मसाले दळू शकतो, परंतु जे आपल्याला बाजारक्षम आपल्याला जो माल पाहिजे, कारण की आपण आज एवढं मोठं कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे मसाल्याची गुणवत्ता आणि त्याची क्वालिटी जर राखायची असेल तर मसाला पल्वरायझरमधून जे आपण मसाले बनवतो त्याची चांगल्या प्रकारच्या गुणवत्तेमध्ये येतात। त्यामुळे ते साध्या चक्कीमध्ये काढण्यापेक्षा मसाला पल्वरायझरमधून जेव्हा आपण हा सगळा माल काढतो तेव्हा त्याची गुणवत्ता ही एकदम चांगली असते। जसे की मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या मशिनरीमधून बनलेला जो माल आहे तिथे पण ह्याच प्रकारच्या मशीन वापरल्या जातात, फक्त त्या मोठ्या क्षमतेच्या वापरल्या जातात। त्याच्यामुळे ते आपण जसं बाजारपेठेमध्ये आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जायचं असेल मोठ्या कंपन्याच्या किंवा आधीपासून सुरू असलेल्या कंपन्याच्या, तर आपण ह्या प्रकारचे पल्वरायझर वापरायला पाहिजे। यासोबतच आपण जर बघितलं तर याच्यावरती काही अनुदान किंवा स्कीममध्ये बसणार या मशिनरी? सर, हे पंतप्रधान अन्न प्रक्रिया योजनेमध्ये ह्याला अनुदान मिळू शकतं। आपल्या ह्या मशिनरी महा-DBT अंतर्गत पण आपल्याला ह्या 50% सबसिडी मिळू शकतात, कारण की याचे आपले सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफाईड आपल्या मशिनरी आहेत, ह्याचे टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे हे महा-DBT स्कीम, पोकरा स्कीम याच्यामध्ये पण आपण हे अनुदान मिळू शकतो। 50%। काय साधारण प्राइस आहे? सर, आता ह्याची प्राईस रेंज ही साधारणतः आपली 30,000 रुपयापासून सुरुवात होते 2 HPची। अशा विविध क्षमतेनुसार त्याच्या किमती हे वाढत चालतात। आणि किती अनुदान मिळतं याला नेमकं? सर, हे 50% PMFEMमध्ये 80% लोन आणि 35% सबसिडी आणि महा-DBTमध्ये याला 50% सबसिडी मिळते।
जर एखाद्या गृहिणीला किंवा एखाद्या शेतकऱ्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारण किती जागा त्याच्याकडे असणं अपेक्षित आहे आणि किती मनुष्यबळ लागतं एका मशीन? सर एक व्यक्ती ही मशिनरी आरामात ऑपरेट करू शकतो. जागेचं जसं तुम्ही बघताय मशिनरीची कॅपॅसिटीनुसार साईज आहे. 3x2, 4x2, 5x2 फुटामध्ये ही मशिनरी बसते. आणि जसं तुम्हाला आपण पहिलेच सांगितलं आहे ही घरगुती लाईटवर चालणाऱ्या मशिनरी आहे. त्याच्यामुळे त्याला काही कुठलं इंडस्ट्रियल कनेक्शनची गरज नाही आहे आणि मेकॅनिझम एकदम साधा आहे. कुठली पण महिला आमच्या 1 तासाच्या ट्रेनिंगवर ह्या मशिनरी चालू शकतात. मग त्यासाठी ट्रेनिंग वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहे का? हो, याच्यासाठी ट्रेनिंग उपलब्ध आहे. जर कोणाला आमच्या कंपनीमध्ये व्हिजिट केलं तर ह्या मशिनरी बघू शकतात, स्वतः हाताळू शकतात. जर त्यांनी काही रॉ मटेरियल आणलं किंवा इथं त्यांना मशीन चालवून बघायची असेल तर इथं ते हाताळून स्वतः पण मशीन चालवून मशीनमधून निघणारा माल किंवा निघणारा मसाला कुठल्या प्रकारचे निघतात हे पण स्वतः बघू शकतात. यासोबत आणखीन काही मशिनरी घ्यावा लागतात का जेणेकरून सोपं जाईल? आणि सर आता ह्याच्यासोबत काही सुके मसाले काढण्यासाठी तर इतर कुठल्या मशिनरीची गरज नाही. पण जर तुम्हाला ओले मसाले काढायचे असेल तर ते ओल्यासाठी आपल्याकडे वेगळे पल्वरायझर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मिक्स मसाला बनवायचा आहे, काळा मसाला बनवायचा आहे तर आपल्याकडे मसाला मिक्सर असतात. हे मसाला भाजण्यासाठी आपल्याकडे मसाला फ्रायर असतात. जर तुमचा कच्चा माल त्याला सुकवायचा असेल तर आपल्याकडे मसाला ड्रायर पण आहेत. तर मग विविध मसाला उत्पादनासाठी लागणारे जे मशिनरी आहेत आपण सर्व प्रकारच्या मशिनरी बनवतो तिथे आपल्या कंपनीमध्ये. जर तुम्ही ज्यांना कोणाला उद्योग करायचा आहे त्यांनी जर इथं येऊन भेट दिली तर हे सर्व जे मी आता सांगितलेल्या मशिनरी आहेत हे आपल्याकडे उपलब्ध असतात. ते हाताळू शकतात, त्याचा डेमो पण बघू शकतात. नक्कीच सर. तर शेतकरी मित्रांनो आणि महिला मंडळांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच मिळाले असेल. आता तुम्हाला यायचं कुठं आहे हा एकमेव प्रश्न पडला असेल तर सर पत्ता आणि संपर्क क्रमांक. सर आपली कंपनी प्रोजेक्सेल इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, कसनेर